आणि हे औषध बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे काढून ठेवलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे सकाळी. आणि ही आजची देवपूजा. तर तेव्हा मी असं बनवलं होतं. आता मला तर हा पार्लरच्या रूममधला कलश आहे. हा तिने किती छान प्लेटिंग करून आणले, पेरू कट करून दे म्हटलं. हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जाऊ अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर आज ना सकाळी मला आधीच्या टिफिनसोबत आमचासुद्धा स्वयंपाक करून घ्यायचा होता, कारण आम्हाला लवकर निघायचं होतं. जमलं तर ते टिफिनसोबत नेणार होते, किंवा मग जर का लवकर झालं तर घरीच थोडंसं खाऊन जाईल असं त्यांचं चाललं होतं. तर त्यासाठी मी सकाळी आता सगळी भाजी बनवून घेते. तर वालच्या जे काही शेंगा असतात तर त्यांची भाजी मी सुकी भाजी बनवते. एरवी मी यांची सुकी भाजी बनवत नाही, आमच्याकडे पातळच खाल्ली जाते. अहोंना पातळच आवडते, दाण्यांचं कूट वगैरे घालून. पण आधीला टिफिनसाठी सुद्धा द्यायची होती म्हणून मी पातळ न करता सुकी भाजी केली होती. थोडंच पाणी घातलं होतं, अशी घट्टसर बनवली होती. आणि कोणाकोणासोबत असं झालेलं आहे, म्हणजे खूपदा माझी अशी फजिती होते. मी एवढं नियोजन करून ठेवते, दाण्यांचं कूट एका आठवड्याभराचं आधीच बनवून ठेवते, पण नेमकं ज्या दिवशी खूप घाई असते आणि त्याच वेळेला मी विसरलेली असते. आणि आज तसंच झालं, दाण्यांचं कूट संपलं होतं. तर एवढं टिफिनची सकाळ सकाळी घाई, त्यात मला ते आधी दाणे भाजून घ्यायला लागले, मग त्यानंतर ते कूट वगैरे करून माझी भाजी झाली होती. आणि मी सकाळचा आता आमचा स्वयंपाक बनवते. अजून चहा नाश्ता व्हायचा होता, आधी स्वयंपाकच मी बनवून घेतला होता. आणि पोळ्यासुद्धा सगळ्यांच्या सोबतच बनवलं होत्या. तोपर्यंत अहोंचं आवरून झालेलं होतं स्वतःच, आणि देवपूजेचं ते बघत होते. आधी त्याचं स्वतःचं आवरत होता, आंघोळ वगैरे. आणि एवढं गार वातावरण आहे, आधीला असंच एवढा आंघोळीचा कंटाळा येतो, तर त्याचं रोज चाललेलं असतं की आज करत नाही, स्कूलमधून आल्यावर करेल म्हणून. पण त्याला बळजबरी कसं तरी आंघोळीला बसवलं होतं. तिकडनं आल्यावर पण कर, कधी कधी असं असतं की दिवसातून 2-2दा करतो, काही कारण नसताना. आणि कधी कधी सकाळी त्याला असं होतं की आता नाही करत, तिकडनं आल्यावर करतो. पण मी बळजबरी त्याला बसवलं होतं की बिना आंघोळीचं स्कूलला जाऊ नको म्हणून. तर त्याचा तोही स्वतःचा आवरत होता, माझा इथे स्वयंपाक चालला होता. त्याचा आधी सगळं स्वयंपाक बनवून घेतला होता. आणि सुरुवातीला आधी घरनंसुद्धा काहीतरी नाश्ता करून जायचा, म्हणजे जे की पराठे मी बनवते चहासोबत स्पेशली, ते त्याला खूप आवडतात. ज्या दिवशी ते बनवलेले असतं त्या दिवशी तो नाश्ता करून जातो, इतर वेळेला नाही खात. पण आता तूप संपत आलेलं आहे, म्हणजे खूप कमी तूप राहिलेलं आहे. आणि म्हणूनच आधीने घरी काही खाल्लेलं नव्हतं, तर त्याला शॉर्ट ब्रेकसाठी मी एक लाडू दिलेला होता, त्याने घरी नव्हता खाल्लेला म्हणून. आज आहे गुरुवार आणि आत्ता 11:30 झालेले आहेत सकाळचे. घरातलं बऱ्यापैकी म्हणजे सगळं आवरून झालेलं आहे आज माझं. आता उंबरठ्याला हळदीले पण करायचं आहे, आणि मंगल कलश पण मी स्वच्छ करून ठेवलेले आहेत हवा लागण्यासाठी आतून. आता ते भरून ठेवायचे आहेत, पण त्याआधी जेवण करते आता. खूप जास्त भूक लागलेली आहे, सकाळी नाश्ता नव्हता केलेला म्हणून, चहा पण नव्हता घेतलेला. आणि वातावरण तर आता काय बोलावं वातावरणाबद्दल. 8 दिवस झाले, 8 दिवसांपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे, थोड्या वेळासाठी सुद्धा थांबत नाही. आता मी वर गेली होती, म्हटलं थोडं चालून येऊयात आपण, जरा बरं वाटतं, इतर कामांमध्ये लक्ष लागतं, फ्रेश वाटतं थोडंसं. वर गेली आणि एक 5 मिनटं झाले असतील तेव्हा अशी पाऊस सुरू झाला. हळूहळू होता तरी पण मी फिरत होती, मग एकदम जोरात आला, तर मी आता खाली आली, म्हटलं आधी थोडंसं खाऊन घेऊयात. आणि आज खरं तर माझं खूप लवकर आवरलं आहे, 10:30 माझं आवरून झालं होतं, म्हणून मी वर एक चक्कर मारून आली. आणि थोडीफार छोटी मोठी कामं, पण मग ते रोजच्या रोज तेवढं उकरून काढणं आणि तेच करत बसणं, त्यामुळे मग दुसरं काही होत नाही. आणि आता माझं सगळ्यात अर्जंट आहे की मला सगळे ब्लाऊज आता गणपतीपर्यंत कंप्लीट करायचे आहेत. आणि ब्लाऊजं खूप जास्त आहेत माझ्याकडे शिवायची, तर म्हणजे स्वतःचीच आहेत, पण मग पूर्ण वेळ त्याला देता येत नाही, इतरही कामं असतात घरातले. तर 2 दिवस 3 दिवस करून एक ब्लाऊज मी असं कंप्लीट करते. 2 ते 3 झालेले आहेत. आता आज आणखीन कट करून ठेवलेलं आहे, पण खूप आज वाटत नव्हतं एवढ्या सकाळी मशीनवर बसावं असं, नाही तर आत्ता अर्धवट शिवून झालं असतं. अर्धा तास झाला. मी एक व्हिडिओ एडिट केला, तो अपलोड केला, आणि मग जर का मशीनवर बसले असते तर तो राहिला असता. मग म्हटलं करूयात शॉर्ट व्हिडिओ, भरपूर दिवस झाले एकही अपलोड नव्हता केलेला. आणि आता आज जो काही मला संध्याकाळी लॉंग व्हिडिओ टाकायचा आहे, तर त्याचंसुद्धा एडिटिंग बाकी आहे अजून. पण आता सगळ्यात आधी जेवते, मग ते नंतर बघूयात, आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. हे असंच आहे कंटिन्यू आज 8 दिवसांपासून. आज तर थोडं बरं वाटतं आहे, पण परत आणखी उद्या, म्हणजे आज गुरुवारी, शुक्रवार आणि शनिवार अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. आता कुठली अतिवृष्टी राहिली काय माहिती, बघूया आता 2 दिवस काय होतं ते. तुम्हाला आत्ता सध्या आजचं बाहेरचं वातावरण दाखवते.
आणि हो सकाळी अहोंनी हे औषध बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांनी झाडांना दिलेलं आहे ते, आणि हे परत आणखी 1 दिवस आड द्यायचं आहे वाटतं. तर हे मिक्स करून ठेवलेलं आहे. आणि हे चिमण्यांनी त्यांचं घर बनवण्यासाठी आणलं होतं. खाली कसं काय आलं काय माहिती, ते वर होतं ते तिथे याच्याजवळ. खाली कसं काय पडलं काय माहिती. आणि हे असं वातावरण आहे 8 दिवसांपासून. बाजूला कामं सुरू आहे त्यामुळे थोडाफार आवाज येईलच. आत्ता सुद्धा पाऊस सुरू आहे. आता आधी जेवून घेते. हे काढून ठेवलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे सकाळी. आतून त्यांना थोडी हवा लागायला हवी म्हणून, कारण त्याच्यात नेहमी पाणी असतं तर वास नको यायला. वालच्या शेंगांची सुकी भाजी बनवली आहे. भाजी गरम करते. आणि गॅस जो आहे तर तो ऑटो आहे, पण माहिती नाही ह्या बर्नरला काहीतरी झालेलं आहे. हा सुरू नाही होत. हा होतोय, याचं दाखवायला लागणार आहे. हा पण काम नाही करत आहे आणि हा छोटावाला पण काम नाही करत आहे. तर काय करावं लागेल ते चौकशी करायला लागेल. जिथून घेतलं आहे तिथे मला वाटतं त्याला सेल वगैरे असं काही असावं खाली. ते सांगत होते तेव्हा बॅटरी असते असं. माझ्या आता नेमकं लक्षात नाही आहे. बघू एकदा त्यांच्याकडनं चौकशी करून. पण ठीक आहे, आता लायटरने होतोय सुरू. तर इथे आता माझं जेवण वगैरे आवरून झालेलं होतं आणि मला ते कलश आता भरून ठेवायचे होते. ते बऱ्यापैकी वाढले होते, त्यांना बाहेर फॅन खाली मी ठेवलं होतं. आणि पण त्यांच्या खालचे जे काही वाट्या होत्या ज्यात आपण तांदूळ भरून ठेवतो तर ते भांड्यांमध्ये जमा केलेले होते, त्यामुळे ते थोड्या ओल्या होत्या आतून. तर त्यांना एकदा पुसून घेतलं थोडंसं, थोड्या वेळ फॅन खाली ठेवलं. आणि पाण्याचा एवढा जोर आता वाढला होता, असं वाटत होतं दुपारची वेळ होती पण संध्याकाळच झाली असं वाटत होतं अक्षरशः. तर असं आधीचे जे तांदूळ होते तर मी ते चिमण्यांना घालून दिले होते बाहेर. दोघं याचे थोडे थोडे भरून दिले होते. आणि हे आता सध्या साईडला काढले मी, संध्याकाळी भरले होते. आणि त्यानंतर आता कलश भरून घेतले होते, त्यांची पूजा केली आणि मांडणी केली होती परत पुन्हा. आणि याआधी मला वाटतं मी सांगितलेलं आहे आणि का सांगून झालं आहे माझ्या आता लक्षात नाही आहे, पण मी तुम्हाला तर पुन्हा एकदा सांगते की ज्या दिवशी मी हे कलशमधलं पाणी चेंज करते त्या दिवशी मी आपल्या कुलदेवीचा किंवा मनवारणव मंत्राचा एक माळ करते. जसं शक्य असेल तसं 11 माळसुद्धा करू शकता. कुलदेवतेचा जो काही मूळ मंत्र असतो, बीज मंत्र तुम्हाला माहिती असेल तर त्याने करू शकता, किंवा मग लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता, किंवा मग आपला नवारणव मंत्र. तर कुठला तरी एका मंत्राचं 1 माळ जाप करावी, कमीत कमी 1 माळ, आणि शक्य असेल तर 11 माळ तुम्ही करू शकता. आधी कलशाची स्थापना करून घ्यायची जागेवर आणि त्यानंतर मग ती सेवा आपल्याला करायची असते. मी सध्या आता 1च माळ करते, म्हणजे माझं वेळेवर डिपेंड असतं. मला वेळ असेल तर 11 माळ करते किंवा मग 1च माळ जप करते. आणि शक्य असेल तर एक दुर्गा सप्तशतीचा पाठ, हे असं मी आधी करत होते. आता फक्त मी माळ जप करते. पाठ वगैरे आता प्रत्येक मंगळवारी नाही होत मला शक्य. आणि इथे दिवा सकाळचा शांत झालेला होता आणि तूप त्याच्यात थोडंसं तसंच राहिलेलं होतं आणि वातच बंद पडली होती. मला वाटतं हवा वगैरे लागली असावी. तर आधी तो दिवा वाढून घेतला मी, पूर्ण तूप संपेपर्यंत चालेल तो आता. आणि तोपर्यंत माझी माळजपसुद्धा होईल. तर इथे मी आता कलशाची स्थापना करून घेतली होती, त्यानंतर सेवा केली होती, म्हणजे माळजप. तर इथे आता कलशमधलं पाणी चेंज करून झालेलं आहे, भरून ठेवलेले आहेत. आणि ही आजची देवपूजा. सकाळी तर अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी मी कालचं जे काही स्वामीचरित्राचं पारायण केलं होतं तर ते आवरलं, त्याच्या पुढचं देवघरापुढे. आणि त्यानंतर मग म्हणजे देवपूजा मी नाही केलेली, आव्हाने केलेली आज. आणि बरेच दिवस झाले फुलंच आणणं नाही होते. आज सकाळी त्यांना आठवलं होतं, म्हटलं त्यांनी घेऊन ये आता आज. आणि काल मला माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आलेला आहे. तर तिचं म्हणणं आहे की हे जे चौरंगावर मी देव ठेवलेले आहेत, तर चौरंगावर आधी आसन ठेव लहानशे करून, आणि मग त्यानंतर देव त्याच्यावर ठेव. तर मी ना सुरुवातीला हे असे आसन आणले होते, 6 आणले होते मी ते. पण मग ते घेताना माझ्या लक्षात नाही आलं त्याच्या आत नाही हे असे खडे होते. तर त्यामुळे ते व्यवस्थित बसत नव्हते हे एवढ्या जागेत. तर ते मी परत केले होते मागच्या वर्षी, म्हणजे नवरात्र सुरू व्हायच्या आधी मी सगळं सामान आणलं होतं ते. तर त्यावेळेस मी असे आसन आणले होते. तर हे 6 मी आणले होते, पण झालं असं की त्यांना हे असे खडे याचे स्टोन येते आणि इथे पण हे पण.
तर त्यामुळे ना हे देव व्यवस्थित बसत नव्हते आणि आसन खूप मोठे होत होते चौरंगाच्या मानाने. तर हे असं गोळा होत होतं इथे प्रत्येक शेजारी. तर मी ते परत करून आलेली आहे आणि एकच ठेवलं होतं हे फक्त माडा ठेवण्यासाठी. तर बघूया आता ह्या वर्षी मला रेडीमेड भेटले लहान लहान असेल तर ते आणेल, किंवा मग थोडंसं पाण्याचं म्हणजे पाऊस थांबला की मग मार्केटला मी जाऊन कापड घेऊन येईल आणि घरी शिवून घेईल. तर हे मी घरी शिवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. श्रीयंत्र मला उचलायला लागणार आहे. तर हे मी घरी शिवलेलं आहे. हा कापड होता असा आहे ब्लाऊज पीसमधून उरलेला, आणि तेव्हा मशीन खराब झालेलं होतं तर मी हाताने शिवलेले. तुम्हाला टाके दिसत असतील हात शिलाईचे. तर तेव्हा मशीन खराब झालेलं होतं तर हाताने शिवले. आणि ही लेस होती माझ्याकडे थोडीशी शिल्लक, ड्रेससाठी आणली होती मी ती, तर ती लावली आहे. तर जमलं तर असेच बनवून घेईल मी स्क्वेअरमध्ये, असं कापड वगैरे घेऊन येईल आणि अशी लेस आणेल. तर हे एकच आसन आहे आता सध्या, बाकीच्या देवांना नाही आहे, तर ते लवकरच बनवेल मी आता. मलाही पटलं तिचं म्हणणं, पण मग मी केला होता प्रयत्न, पण आशे घेऊन आली होती तर ते मी परत केले. आणि जेव्हा माझ्याकडे छोटं देवघर होतं माझं, तुम्हाला दाखवते मी. आणि जेव्हा माझ्याकडे हे देवघर नव्हतं माझं, म्हणजे लहान होतं आधीचं, ज्यांनी कोणी आधीची व्हिडिओ बघितले असेल त्यांना माहिती असेल, तर तेव्हा मी हे असं बनवलं होतं. आता मला माहिती नाही तुम्हाला उलटं दिसतंय कसं दिसतंय, पण तुम्हाला सांगते मी, हा नाव उलटं दिसतंय कारण फ्रंट कॅमेऱ्याने मी शूट करते. तर हा सूर्याचा सिम्बॉल आहे. असं मी गुंफलंय ते माझ्या हाताने साध्या दोऱ्यानं. कसं सरळ दिसेल माहिती नाही मला. तर हे सूर्याचं आहे आणि हे इथे चंद्र, आणि हे आमच्या कुलदेवीचं नाव. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने एकदा दाखवते. तर हे जे असे आसन आहे तर मी हे 2 बनवून ठेवलेले होते आलटून पलटून ठेवायला. पण आता देवघर नवीन मोठं घेतल्यामुळे ते पुरत नाही, तर यांच्यात मी आता ग्रंथ वगैरे असं गुंडाळून ठेवते आता सध्या. तर हे जे आसन आहे तर याची जी काही आयडिया आहे, तर हा कपडा माझ्याकडे रेड कपडा होता घरी आणि त्यावर मी हे बनवले. तर आपल्याकडे नाही का ते आमच्याकडे त्यांना बडवा म्हणतात किंवा भाट लोक असतात, आपलं वंश वाढते सांगतात दर 12 वर्षांनी का किती वर्षांनी येतात ते मला माहिती नाही, पण ते येतात गावोगावी फिरतात. तर ते आलेले होते. तर त्यांनी लिहून दिलं होतं की देवघरात असं आसन ठेवा म्हणून, त्यावर चंद्र सूर्य असं लिहिलेलं असावं. तर लिहिलं तर काही फार काळ टिकणार नव्हतं, म्हणून मी हे परमनंट सोल्युशन हे असं वर्क करून घेतलं होतं. मी स्वतःच्या हाताने वर्क केलेलं आहे सुई धाग्याने. तर असे 2 बनवले होते मी. पण झालं असं की तेव्हा माझ्याकडे खूप लहान होतं माझं देवघर, तर त्याला हे पुरत होतं. आणि आता जेव्हापासून हे नवीन देवघर घेतले तर हे आसन म्हणजे बनवायचंय आणि ते बनवणंच नाही होते माझ्याच्याने. आणि हे असे विकत घेऊन आलेले मी मोठे मोठे. तर तिने मला जेव्हा मेसेज केला तेव्हा माझ्या डोक्यात पटकन हेच आलं की अरे हा आपल्याला ते खालचं आसन सुद्धा बनवायचं आहे. तर आता दोघं सोबतच करते मी. हे जे सगळे ते चौरंग येतात त्यांच्यावर पण आसन ठेवते. जमलं तर घरीच बनवते, कारण ते बाहेर जे विकत घेतलेले किती म्हटलं तरी एकदम परफेक्ट त्यावर जाणारे ते भेटत नाही. मोठेच भेटतात आणि गोल भेटतात सहसा. हे जे घेतलेलं आहे मी मोरपिसाचं हे असं, तर हे 6 आणलं होते मी गेल्या वर्षी, पण मग मी परत करून आली होती कारण ते व्यवस्थित बसत नव्हते, खूप हालत होते यामुळे. मी आता घेऊन येईल आणि हे जे डायमंड आहेत सगळे स्टोन वगैरे तर ते काढून टाकेल, जर काही यापेक्षा मला लहान साईज भेटली तर. हे मग मी आता कापड आणेल आणि मोठ्या कापडवर हे असं 2-3 कापड घेऊन येईल आणि त्यावर हे असं बनवून घेईल मी देवीचं नाव आणि हे चंद्र सूर्य. माहिती नाही यामागे काय लॉजिक आहे काय, पण त्यांनी सांगितलं होतं की असं ठेवा तुम्ही देवघरात आणि त्यावर तुमची देवांची मांडणी करा. तर ते मी बनवलं होतं. भरपूर वर्ष झालेले त्याला, ते 2-3 वर्ष त्याहून जास्त झाले असतील. तर तेव्हांचं मी ते 4-5 वर्ष झाले असतील तेव्हांचं मी ते बनवलेलं आहे. आता परत पुन्हा मोठ्या साईजमध्ये ते बनवायचं आहे. मी मध्ये विसरली होती, पण काल तिचा मेसेज आला तर एकदम माझ्या डोक्यात आलं की हा आपल्याला ते पण करायचं आहे, खाली टाकायचं पण. आज गेली असते मी, पण पावसाचं वातावरण असं कंटिन्यू पाऊस सुरू आहे. आणि घरात पण मला आता एक व्हिडिओ एडिट करायचा आहे, त्यानंतर ते ब्लाऊज कंप्लीट करायचं आहे. आता कलश भरून झालेले, आता हळदीले पण करून घेते. तर हा पार्लरच्या रूममधला कलश आहे. खालचा
आसन खराब झालेलं आहे, हे चेंज करते आधी आता. घरात तर नाही पुरत, पण इथे पुरतं येते. आणि एवढ्या दिवसांचं माझ्या लक्षात नाही की आपण इथे ठेवू शकतो पार्लरच्या रूममध्ये म्हणून. पण बरंच झालं आता त्यानिमित्ताने माझ्या पटकन लक्षात आलं. तर इथे टाकून घेतलेलं आहे मी. ते छान पण वाटतं आहे आणि असंच पडून राहण्यापेक्षा वापर होईल आता त्याचा. आणि तसंही कुलदेवतेचा कलश इथे ठेवलेला असतो. ही क्लिप तर तिथे थोडी वर पण आहे, तर ते लागते त्याला. ठीक आहे, असंच ठेवते. आणि दिवा बघू शकता तुम्ही, कालच स्वच्छ केलेले दिवे सगळे. तर शोधलं जर का ना मी ते घरात, आत्तासुद्धा खूप सारे कापड, खूप छान छान कापड भेटतील मला कटिंग वगैरे मध्ये, कातरणमध्ये वगैरे. पण तेवढा वेळच नाही, तेवढं बेड मला ते खाली करावं लागेल. आणि लेस पण भरपूर आहेत माझ्याकडे. पण आत्ता जे काही आसन दाखवलं मी ते छोटं स्क्वेअरवालं, ज्यावर मी श्रीयंत्र ठेवलेले, तर तसे सेम मला बनवायचे. तर ते मी सोबत घेऊन जाईल. आणि ते ब्लाऊज पीस आहे त्याच्या खाली, तर तसं ब्लाऊज पीस मला मिळेल 100% तर गावात भेटून जाईल मला. तर ते घेऊन येईल आणि त्यात मग सगळे आसन बनवून घेईन मी. थोडंफार शिल्लक राहील तर त्याचं आसन बनवेल पुन्हा एकदा. आणि तशी सेम लेससुद्धा मला भेटेल, कारण मी आत्ताच मागे गावात गेली होती तिथं बघितली होती मी आधी. ही जिथून घेतली होती तर तिथेच आहे तशी लेस. अजून भरपूर आहे, खूप मोठी लेसचं शॉप आहे ते. तर ते सगळं मला इझिली अवेलेबल होईल. त्यामुळे विकतचं तर आता मी काही घेणारच नाही, कारण खूप मोठे होतात ते, परफेक्ट जात नाही ते चौरंगांवर. भेटले तर चौरंगावर बसणारे जर का भेटले तर ते आणले नाही, तर मग मी हेच बनवेल. खूप छान दिसत आहे ते रेड कलरवाले ज्याच्यावर श्रीयंत्र ठेवलेले, सगळ्यांना सारखं होईल. तर ते करते. आता आहे का भांडता आहे. तर यांचा तर एवढा वैताग झालेला आहे, म्हणजे असं नाही म्हणू शकत आपण. आणि हाकलून पण देऊ नाही शकत, कारण पक्षी सगळे सारखे, कुणी खाल्लं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही तो. पण मग ह्यांच्यामुळे चिमण्या येत नाही बिचाऱ्या घाबरून. तर आता आमचं असं चाललंय की दोघं बाल्कनींना जे नेट असतं बारीक, तर ते नेट आपण बसून घेऊ. आणि वरची एक एक जी लाईन आहे फक्त, तर तेवढीच ओपन ठेवू, म्हणजे ते बाहेरच बसतील आणि बाहेरून फक्त खातील आतमध्ये, खाता येईल त्यांना असं फक्त. तसं करायचं आहे. बघूया आता ते काम कधी होतं ते, कारण पाऊस अजिबात थांबायचं नाव घेत नाही, काहीच कामं होत नाही आहे. नुसता घरातला किराणा आणायला जायला सुद्धा आता कंटाळा वाटतोय मला. 2 दिवसापासून मी टाळाटाळ करते. अहो सारखे म्हणताय पाऊस थांबायची वाट बघते, ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी जाणं होईल आता गावात. आधीने किती छान प्लेटिंग करून आणले, पेरू कट करून दे म्हटलं तर. मिरची पण टाकली का आधी? मिरची पण टाकली आहे. मिरची टाकली याला फुल एकदम मस्त. खाताने असं जास्त चांगले लागतील जे रिंग्स आहेत ना साईडच्या. अच्छा, रिंग केलंय का? हा हा, चालते ना, काय अडचण नाही. अरे वा, मी तेच म्हटलं तुम्हाला, तिकडे असेल तर तिकडनं हे करून घ्या. इतकं छान आधीने ते बनवलं होतं. जसं मी त्याला मसाला बनवून दिला होता एकदा टिफिनमध्ये सोबत न्यायला, तर त्याने ते बरोबर लक्षात ठेवलं होतं. आणि तसंच मसाला मिक्स करून डायरेक्टली रिंग करून त्याला असं चोडून आणलं होतं. आणि आतले जे काही बिया वगैरे असतात तर ते सगळं काढून घेतलं होतं. काय स्वयंपाक करू? स्वयंपाक काय पण कर. मस्त शेव पाहिजे मसाले. हा, मसाल्याची चिमण्या किती आल्या माहिती? वाव, त्याच्यात पण बसलेले आहेत. तिकडे पण बसल्या 2-3. मजा आहे. पटकट सांग, पटकन होईल असं सांग. बायगन. बैगन तर खात नाही तू. बनाना. मस्त पिठलं करते आधी. पप्पांना ती भाजी आहे ना, पिठलं नाही, त्यांना आवडते ती भाजी. पिठलं नाही तर हे दुसरं कर. दुसरं काय? दुसरं जसं की डाळ ढोकली. चटोरा आहे, चटोरा. अरे करते करे. ते भाजीचं काय करू? ती भाजी भाजी पप्पाला शिल्लक आहे, देऊन पोळ्या टाक. शिल्लक आहे. पप्पाला देऊन सकाळी करते डाळ ढोकली. तुला सुट्टी ना उद्या? नाही, उद्या तुला आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करणार सुट्टी आहे. 2 दिवस. नाही आले अजून आम्हाला मेसेज. मी सांगते तुला, रात्रीपर्यंत मेसेज येईल. आज कर. तर संध्याकाळच्या जेवणात आधीचं म्हणणं होतं की डाळ ढोकली कर, म्हणजेच डाळ चकोल्या आपण ज्याला म्हणतो ते. त्याला खूप आवडतं ते.
तर मी त्याला म्हणत होते की उद्या करूया. तर त्यावर आधीचं म्हणणं होतं की आपण एक गेम खेळूयात आणि ह्या गेममध्ये जो जिंकेल तर त्याच्या आवडीचा स्वयंपाक घरात संध्याकाळी केला जाईल. तर त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला. त्यानंतर म्हटलं संध्याकाळची वेळ झाली होती दिवे लावणीची, तर त्याआधी मला उंबरठ्याला हळदी लेपन करून घ्यायचं होतं. कारण दुपारपासून माझं चाललं होतं आत्ता करते मग करते, पण मी एकदाचं मशीनवर बसले तर उठायला होत नव्हतं. म्हटलं आता एवढं ब्लाऊज आजचं कंप्लीट करतेच, 2 दिवस झाले ते तेवढं चाललं होतं. तर ते काम केलं होतं त्यामुळे हे मागे राहिलं होतं. तर सकाळी एकदा गोमूत्र आणि पाण्याने स्वच्छ धुवून झालेलं होतं, पण आता पुन्हा मला हळदी लेपन करायचं होतं म्हणून परत एकदा पाण्याने वरती थोडीफार धूळ वगैरे घाण जमा झालेली असते तर ते काढून घेतले आणि त्यानंतर मग हळदी लेपन करायला घेतलं होतं. आणि हळदीची पेस्ट मी कशी बनवली ते तर तुम्ही आता बघितलंच असेल, खूपदा सांगून झालेलं आहे, पुन्हा एकदा सांगते. त्यात मी थोडंसं गोमूत्र, थोडंसं गुलाबजल, थोडंसं चंदन पावडर असं मिक्स केलेलं असतं आणि पाणी घालून आपल्याला हवी तशी पेस्ट आपण बनवू शकतो. हळद असल्यामुळे ते थोड्या वेळात घट्ट होते, तर बनवताना थोडंसं तिला पातळसर बनवायची म्हणजे आपण हळदी लेपन करतो तोपर्यंत ती बरोबर जेवढी हवी असते तेवढी थिक होते आपल्याला. तर अशा पद्धतीने मी हळदी लेपन करून घेते. त्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घेतली होती आणि संध्याकाळची वेळ झालेली होती तर संध्याकाळची सांजवातसुद्धा करून घेतली आणि संध्याकाळच्या जेवणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नव्हता, तर त्यावर भरपूर मोठी चर्चा नंतर झाली होती. तर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आजचा हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.